रतन टाटांना जाऊन 1 वर्षही झालं नाही तर टाटा ग्रुपमध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स एवढे वाढले आहेत की भारत सरकारला त्यामध्ये मध्यस्थी करायला लागत आहे। ही सध्या सिच्युएशन आहे सध्या टाटा ग्रुपमध्ये आणि त्याचं मूळ कारण काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत। आणि ही जी लढाई आहे इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स ही मागच्या काही वर्षांपासून चालू आहे, आता शेवटी कुठेतरी बाहेर आलेली आहे। तर या पूर्ण विषयांबद्दल टाटा ग्रुपमध्ये हे जे काही चालू आहे सध्या त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। झालं असं की मागच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात टाटा ग्रुपची एक बोर्ड मीटिंग झाली, त्यामध्ये हा सगळा वाद बाहेर आला। तर काय आहे हा वाद हे समजण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला टाटा ग्रुपचं स्ट्रक्चर समजणं गरजेचं आहे। तर टाटा ग्रुपमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत, भरपूर कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे। त्या कंपनीजचं आजचं जे व्हॅल्युएशन आहे, मार्केट कॅप आहे ते आहे 39 लाख कोटी रुपये, म्हणजे सगळ्यात मोठा ग्रुप आहे हा। आणि यांच्या ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत त्याचं व्हॅल्युएशन टाकलं तर एकदम अमाप कुठला तरी एक नंबर निघेल। जनरली काय असतं की आता समजा तुम्ही रिलायन्स ग्रुप घेतला तर काय आहे की मुकेश अंबानींचा आहे, शेअर्स त्यामध्ये भरपूर मुकेश अंबानींकडे आहेत। अदानी ग्रुप असेल तर गौतम अदानींकडे कंपनीचे शेअर्स आहेत। इथे तसं नाही आहे, यांचं स्ट्रक्चरच वेगळं आधीपासून। आणि इथे काय आहे की टाटा ग्रुपच्या ज्या कंपनीज आहेत त्यांचा जो ओनर आहे ती आहे टाटा सन्स। टाटा सन्स म्हणजे काय, अशा कंपनीला होल्डिंग कंपनी म्हणतात। होल्डिंग कंपनी म्हणजे काय की त्या कंपनीचं काम आहे की मल्टिपल कंपनीचे शेअर्स ओन करणं, होल्ड करणं। आणि टाटा सन्सच्या वरती मग अजून एक ऑथॉरिटी आहे जिचं नाव आहे टाटा ट्रस्ट। आता हे ट्रस्ट कुठलं आहे, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट। ह्या ट्रस्टचं काम आहे पैसा डोनेट करणं, आणि काही ट्रस्टचं काम आहे की हे अंडरस्टँड करणं की कुठल्या बिझनेसला पैसा हवा आहे। मग TCSला जास्त प्रॉफिट झाला तर तिथून पैसा थोडा काढायचा बाहेर, आणि ज्या कंपनीला गरज आहे किंवा काही नवीन सुरू करायचं आहे तिथे तो पैसा पोहोचवायचा। हे सगळं मॅनेजमेंट हे करतात। आता इथे काय झालंय की इथे दोन ग्रुप पडलेले आहेत, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट। या दोन ट्रस्टचे ट्रस्टीज बघितले तर ते ट्रस्टीज कोण कोण आहेत, तर नोएल टाटा आहे, विजय श्रीनिवासन आहे, आणि यामध्ये मग मेहली मिस्त्री वगैरे आहेत, डॅरियस खंबाता आहेत। तर सर रतन टाटा ट्रस्टमध्ये तुम्हाला जिमी टाटांचं नाव सुद्धा मिळेल, जे रतन टाटांचे भाऊ होते। आता हे जे सर रतन टाटा आहेत हे वेगळे आहेत, आपले रतन टाटा वेगळे आहेत, त्यामुळे आपण आपल्या रतन टाटांना रतन टाटा सर म्हणूयात, आणि जे आधीचे रतन टाटा होते त्यांना सर रतन टाटा म्हणूयात। आता गोष्ट काय समजून घ्या, टाटा सन्स जी टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी आहे तिचा 66% जो स्टेक आहे, 66% शेअर्स तिचे कोणाकडे आहेत, टाटा ट्रस्टकडे आहेत, वेगवेगळ्या ट्रस्टकडे। बाकीचे कोणाकडे आहेत, तर बाकीचा 18% जवळपास मिस्त्री फॅमिलीकडे आहे। आता ही मिस्त्री फॅमिली अचानक कसं काय आली इकडे, मोठा प्रश्न आहे, कारण यांचं काही घेणं नाही देणं नाही, मग हे अचानक कसं काय आलंय। कारण हा जो वाद होतोय निर्माण, हा या दोघांमुळेच होतोय, टाटा वर्सेस मिस्त्री। तर मिस्त्री फॅमिलीची जी स्टोरी आहे टाटा ग्रुपमध्ये एंटर होण्याची ती मोठी इंटरेस्टिंग आहे। तुम्ही जर बघितलं तर 1924 ते 1926च्या दरम्यान FE दिनशॉ नावाचे व्यक्ती होते, जे टाटा फॅमिलीचे ॲडवायझर होते, फ्रेंड होते आणि लेंडर सुद्धा होते, म्हणजे पैसे ते बिझनेसेसला उधार सुद्धा द्यायचे। आणि त्यावेळेस टाटा स्टील आणि टाटा हायड्रोला खूप साऱ्या पैशांची गरज होती, करोडो रुपयांची। मग त्यावेळेस त्यांनी FE दिनशॉंकडून पैसे उधार घेतले आणि त्यांना असं प्रॉमिस केलं की आम्ही टाटा स्टीलचं 25% प्रॉफिट आणि टाटा हायड्रोचं 12.5% प्रॉफिट तुमच्यासोबत शेअर करू, म्हणजे FE दिनशॉसोबत शेअर करू। पण येणाऱ्या काळात काय झालं की काही कारणामुळे टाटा ग्रुपच्या ज्या कंपनीज ते पैसे रिपे नाही करू शकले, ज्यामुळेच FE दिनशॉंनी त्यांनी दिलेले जे पैसे आहेत ते इक्विटीमध्ये कन्वर्ट केले। म्हणजे काय की तुम्ही आता मला पैसे देऊ नका, पण मला या दोन्ही कंपनींमध्ये शेअर्स द्या। तर अशा प्रकारे त्यांना टाटा सन्समध्ये 12.5% शेअर मिळाला। मग 1936 मध्ये काय झालं की SP ग्रुप म्हणजे शापोरजी पाल्लोनजी ग्रुप, खूप मोठा ग्रुप आहे, रिअल एस्टेटमध्ये सुद्धा मुंबईमध्ये असाल तर तुम्ही नाव ऐकलंच असेल। या ग्रुपने FE दिनशॉंकडून हा 12.5% स्टेक स्वतः घेतला विकत, आणि अशा प्रकारे मग मिस्त्री फॅमिलीची एंट्री झाली टाटा ग्रुपमध्ये। आता ही एंट्री झाल्यानंतर मग यांनी हळूहळू आपला स्टेक वाढवला। 1990च्या दशकात यांनी हा स्टेक 12.5% 18% नेला। मग त्यामुळेच आज जी आहे कंडिशन ही अशी आहे की मिस्त्री फॅमिलीचा सुद्धा बोलबाला आहे, कारण 18% स्टेक त्यांच्याकडे आहे। आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आता 3 आठवड्यांपूर्वीच आम्ही आमचे 2 मॉडेल पोर्टफोलिओज लॉन्च केले होते, आणि दिवाळी आले तर काहीतरी स्पेशल तर पाहिजेच, आणि त्यासाठी आम्ही आमच्या मॉडेल पोर्टफोलिओजवर फ्लॅट 30% डिस्काउंट देतोय विथ कुपन कोड दिवाळी 30। आता हे जे आमचे 2 मॉडेल पोर्टफोलिओज आहेत त्यातला पहिला जो आहे तो आहे इकाशी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग मॉडेल पोर्टफोलिओ। इथे आम्ही 15 असे स्टॉक्स शोधले आहेत रिसर्च करून, जे आमच्या हिशोबाने खूप अंडर व्हॅल्यूड आहेत। आणि दुसरा जो आमचा मॉडेल पोर्टफोलिओ आहे तो आहे इकाशी इमर्जिंग इंडिया। आता इमर्जिंग इंडियामध्ये आम्ही अशा स्टॉक्सवर फोकस करतो जे इमर्जिंग सेक्टर्समधून आहेत, जसं की रिन्युएबल एनर्जी, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स वगैरे। आणि त्यातून 15 अशा कंपनीज आम्ही शोधतोय ज्यांच्यामध्ये खूप ग्रोथ पोटेन्शियल आहे, आणि ॲट द सेम टाइम त्यांचं व्हॅल्युएशन सुद्धा चांगलं आहे, म्हणजे असं नाही की व्हॅल्युएशन सुद्धा खूप महाग आहे त्यांचं। तर या दोन्ही गोष्टींना बॅलन्स करून आम्ही तो एक पोर्टफोलिओ बनवलेला आहे।
तर त्याला तुम्ही लगेच सबस्क्राईब करू शकता. खाली त्याची लिंक आणि डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला या दोन्ही मॉडेल पोर्टफोलिओजला सबस्क्राईब करायचं असेल तर त्यावर तुम्हाला 30% जास्त डिस्काउंट मिळेल. त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं या 2 नंबरवर. आणि मॉडेल पोर्टफोलिओ रिलेटेड काहीही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. पण त्याआधी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेकआउट करा आणि साइन अप करून प्रोसेस लगेच सुरू करा. तर चला आता वळूया व्हिडिओमध्ये पुढे. आता झालं काय, प्रॉब्लेमचं जे मूळ कारण आहे ते समजून घेऊया. आता झालं काय की मिस्त्री फॅमिलीचे स्वतःचे बिझनेसेस आहेत, खूप मोठा बिझनेस बॅकग्राऊंड आहे यांचं, रिअल इस्टेटचे खूप मोठे मोठे बिझनेसेस आहेत. पण काही बिझनेस व्यवस्थित न चालल्यामुळे हे सध्या डेट क्रायसिसमध्ये गेले. म्हणजे काय की यांनी कर्ज खूप मोठे घेतले, आता रिपे करायला प्रॉब्लेम होतोय. मग स्वतःचा बिझनेस ते रिपे करू शकत नाही, त्यामुळे तर त्यांच्यासमोर दुसरा पर्याय काय आहे की टाटा सन्सचे थोडेफार शेअर्स विकणं. आता तुम्ही विचार करा की टाटा सन्सचं मी प्रायव्हेट कंपनीचं व्हॅल्युएशन वगैरे जर पकडलं तर टाटा सन्सचं जे व्हॅल्युएशन आहे ते माझ्या हिशोबाने तरी कमीत कमी 55 लाख कोटींपर्यंत येईल, कमीत कमी आहे. आता 55 लाख कोटींचं मार्केट शेअर, त्याचे 18% तुम्ही काढा किती होतात, तर ते निघून येतात जवळपास 10 लाख कोटी रुपये. म्हणजे अशा प्रकारे फक्त हा स्टेक विकूनच शापूरजी पाल्लोनजी ग्रुप भारतातली तिसरी किंवा चौथी सगळ्यात मोठी कंपनी बनून जाईल. तर एवढी मोठी ही व्हॅल्यू आहे शेअर्सची. तर सध्या ते प्रॉब्लेममध्ये आहेत. मग त्यांनी काय प्रपोजल दिलं टाटा सन्सला की आपण स्टॉक मार्केटवर लिस्टेड होऊया, ज्यामुळे होईल काय की आम्ही आमचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये विकू शकू आणि मग आम्हाला त्याचे पैसे मिळतील आणि आमचं लोन आम्ही रिपे करू. आणि सोबतच जे RBI आहे, आता ही जी टाटा सन्स आहे ही एक NBFC कंपनी आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन यांचं लोन देणाऱ्या कंपनीचं आहे. तर RBIचं असं म्हणणं आहे की ज्या मोठमोठ्या NBFCs असतात त्यांना स्टॉक मार्केटवर लिस्ट व्हावंच लागतं 3 वर्षांमध्ये. तर RBIने सुद्धा टाटा सन्सला सांगितलं की तुम्ही सप्टेंबर 2025 पर्यंत मार्केटमध्ये या, स्टॉक मार्केटमध्ये तुमचा IPO आणा आणि लिस्ट व्हा. पण टाटा सन्सचा जो विचार आहे याचा तो थोडा वेगळा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लिस्ट व्हायचं नाही, आम्हाला ही कंपनी प्रायव्हेटच ठेवायची आहे. तसं प्रपोजल सुद्धा त्यांनी RBIला दिलं की प्लीज तुम्ही आम्हाला अलो करा प्रायव्हेट राहण्यासाठीच. आता RBIचा काय रिप्लाय येतो त्यावर ते कळेलच. पण मिस्त्री फॅमिलीचं म्हणणं आहे की लिस्ट व्हा, टाटा फॅमिलीचं म्हणणं आहे नाही लिस्ट करायचं. दोघांचे आपापले रिझन आहेत. मिस्त्री फॅमिलीचं काय मी तुम्हाला सांगितलं. आता टाटा सन्सची साईड सांगतो. हे बघा, एखादी कंपनी जेव्हा आपण लिस्ट करतो तेव्हा 25% मिनिमम शेअर कोणाला द्यावे लागतात, पब्लिकला. हा रूल आहे की मिनिमम 25% पब्लिक शेअर होल्डर्सकडे जाईल आणि बाकी 75% बिझनेसकडे राहील. आता तुम्ही बघा 66% टाटा ट्रस्टकडे आहे टाटा सन्सचं आणि 18% यांच्याकडे आहे. 66 अधिक 18 म्हणजे 84% या दोघांकडे जवळपास याचा स्टेक आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की जर कंपनी ही पब्लिक केली तर मिस्त्री फॅमिली आपला काही स्टेक विकेल, सोबतच टाटा ट्रस्टलाही आपला काही स्टेक विकावा लागेल पब्लिकला. आणि टाटा ट्रस्टला हे मान्य नाही. त्यांची जी काही फिलॉसॉफी असेल, त्यांचं काय की ते डोनेशन वगैरेमध्ये भरपूर आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला थोडं एक क्लोज सर्कलमध्येच राहायचं आहे, आम्हाला पब्लिक व्हायचं नाही आहे आणि आम्ही जे काम करतो ते आम्हाला करत राहायचं आहे, वॉट एव्हर डोनेशन, फिलॅन्थ्रॉफी वगैरे वगैरे. तर ह्या अशा 2 कारणांमुळे झालं काय की बोर्डमध्ये 2 गट पडलेत. एक मिस्त्री फॅमिलीचा गट पडलेला आहे, एक टाटा फॅमिलीचा नोएल टाटांचा ग्रुप पडलेला आहे. आता काय होतं की एखादी डिसिजन आली तर मग प्रत्येक गोष्टी इथे कॉन्फ्लिक्ट होतात आहे. बिझनेसच्या बेनिफिटसाठी डिसिजन नाही घेतले जात आहेत. डिसिजन हे घेतात की कुठल्या ग्रुपने काय प्रपोजल मांडलेलं आहे. मिस्त्री फॅमिलीने प्रपोजल मांडलं तर टाटा ग्रुप अपोज करेल, टाटाने मांडलं तर मिस्त्री ग्रुप जो आहे तो अपोज करेल. या टाईपची सिच्युएशन सध्या तिथे चालू आहे. त्यामुळे काय आहे की एवढा मोठा ग्रुप आहे, तुम्ही जर बिझनेसवर फोकस न करता इंटरनल कॉन्फ्लिक्ट्सवर फोकस केला तर प्रॉब्लेम होईल. आणि यामुळेच मग रिसेंटली नोएल टाटा, N चंद्रशेखरन जे टाटा सन्सचे चेअरमन आहेत, त्यांनी मग भेट घेतली अमित शहांची, त्यानंतर निर्मला सीतारामनची. तर मला वाटतं काहीतरी एक मध्यस्थी होऊन काही ना काही मार्ग काढण्यासाठी त्यांनी यांना सांगितलं. कारण काय की इम्पॅक्ट खूप मोठा होईल. भारतामुळे पुढे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑलरेडी, सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा टाटा इलेक्ट्रॉनिक्सने एंट्री केलेली आहे. खूप मोठा बिझनेस तिथे होऊ शकतो. इनफॅक्ट TCS पेक्षा सुद्धा मोठी कंपनी तिथे टाटा ग्रुप बनवू शकतो, असं माझं पर्सनल मत आहे, असं मला वाटतं. आणि ह्या गोष्टीमुळेच काय आहे की ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटीवर इम्पॅक्ट नको व्हायला, त्यासाठी सगळ्यांना वाटतं की हा कॉन्फ्लिक्ट लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा. तर ते कोणाला तरी मध्यस्थी करावी लागेल. आणि जनरली आपण जर बघायला गेलो तर जेव्हा जेव्हा मोठ्या बिझनेसेसमध्ये कोणी सिनियर व्यक्ती जातो त्यानंतर ह्या अशा गोष्टी होतातच. फॉर एक्झाम्पल, जेव्हा धीरूभाई अंबानी गेले त्यानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. सगळ्यांनाच माहिती काय झालं. मग शेवटी त्यांच्या आईला मध्यस्थी करावी लागली आणि बिझनेस वाटून द्यावा लागला. तर इथे सुद्धा कोणाला यावं लागेल, मध्यस्थी करावी लागेल, नाहीतर हा प्रॉब्लेम असाच राहील. ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी इम्पॅक्ट होईल. ऑलरेडी TCS इज परफॉर्मिंग व्हेरी पुअर. त्यामुळे काय की बाकी पण बिझनेसेसकडे फोकस करण्याची गरज आहे. त्यामुळे हा तिढा लवकरात लवकर सुटणे हे भारतासाठी महत्त्वाचं आहे. ग्रुपसाठी तर आहेच त्यांच्या, कारण सगळ्यात मोठा ग्रुप आहे भारतातला आणि चांगल्या प्रकारे तो कामही करतो. तर बघूया किती लवकर कोण मध्यस्थी घेतं आणि किती लवकरात लवकर हा विषय जो तंटा जो आहे तो सुटतो. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण A to Z प्रॉपर नॉलेज मिळालं असेल, माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा मला कसा वाटला व्हिडिओ, आणि सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आपले सबस्क्रायबर्स तेवढे वाढत नाही आहेत फास्ट,
कंटेंट आपण कंटिन्युअस मी प्रयत्न करतोय की मराठीमध्ये जास्तीत जास्त कंटेंट टाकण्याचा. तर तुम्ही नक्की चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि अशाच प्रकारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर सध्या इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर असावा ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. अँड शेअर दिस व्हिडिओ ॲज मच ॲज पॉसिबल अँड सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. आणि जाता जाता आमच्या मॉडेल पोर्टफोलिओज ऑफरला जरूर चेकआउट करा. लिंक खाली दिलेली आहे. परत ही ऑफर मिळणार नाही, त्यामुळे ऑफरचा पूर्ण फायदा घ्या.